एक स्ट्रक्चर्ड डेटा असतो आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा असतो. स्ट्रक्चर्ड डेटा कशाला म्हटलं जातं स्ट्रक्चर्ड डेटा? तर डेटाबेसमध्ये जो स्टोअर होतो त्याला स्ट्रक्चर्ड डेटा म्हणतात. म्हणजे एसक्यूएल मध्ये जो डेटा स्टोअर होतो तो स्ट्रक्चर्ड डेटा असतो. तो रो आणि कॉलम मध्ये असतो. आणि अनस्ट्रक्चर्ड जो डेटा असतो तो कसा असतो? तुमच्या फाईल्स, व्हिडिओ फाईल्स, साऊंड याला अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणतात. तो कुठल्याही फॉर्मॅट मध्ये येतो. त्या त्या फॉर्मॅट मधला डेटा जर तुम्हाला कलेक्ट करायचा असेल तर तुम्हाला बकेटमध्ये स्टोअर करता येईल. आता इकडे लक्षात घ्या. आपण जनरली काय म्हणतो S3 म्हणत नाही. जनरली तिचं कॉल टू द बकेट. आपण बकेट म्हणतो. आता इकडे लक्षात घ्या. बकेट म्हणजे काय? तर क्लाउड वरती एक फोल्डर क्रिएट करतो आपण त्याला बकेट म्हणतो. ओके. आणि हे बकेट जे आहे त्याला युनिक नेम पाहिजे. म्हणजे सपोज तुम्ही तिघांनी चौघांनी सगळ्यांनी तुम्ही पुणे नावाने बकेट क्रिएट केला तर ते होणार नाही. का होणार नाही? कारण युनिक नाव पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आपण वेबसाईट पण होस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो. आता इकडे लक्षात घ्या. तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ना. सपोज तुमच्याकडे गुगल ड्राईव्ह वरती माझ्याकडे काही डेटा आहे. माझ्याकडे गुगल ड्राईव्ह मध्ये काहीतरी डॉक्युमेंट आहे. आता तुम्हाला शेअर करायचं असेल तर गुगल ड्राईव्हची URL लिंक मी तुम्हाला शेअर केलं तर तिकडून डाउनलोड होईल. असं पण तुम्ही करू शकता. बरेचसे ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मला वाटतं एका लेक्चर मध्ये नाही कम्प्लीट होणार. आपल्याला 2 लेक्चर आजचं आणि उद्याचं लेक्चर घ्यावं लागेल. पहिला आपण बकेट कसं क्रिएट करायचे आणि बाकीचे फंक्शन्स कसे आहेत एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि वाटलं टॉपिक घेऊ. उद्या आपण स्टॅटिक वेबसाईट घेऊ. त्यानंतर पब्लिक एक्सेस कसा ठेवायचा ते पण घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यांनी सर्च करा. सर्च मध्ये घेऊन टाका S3. S3 सर्च केला का तुमचा पहिलाच आहे बघा स्केलेबल स्टोरेज इन द क्लाउड. ऐकून घ्या. ह्याच्यामध्ये स्टोरेज जे आहे ते तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. तुम्ही जेवढा डेटा ठेवणार आहे तेवढं तुम्हाला पे करावं लागणार आहे. पे करावं लागणार. आला? आता तिथं क्रिएट बकेट म्हटलेलं आहे का? आता क्रिएट बकेटला जावा. नवीन टॅबमध्ये ओपन करत येतो तुम्ही. नाही तेच कर. मला क्रिएट बकेट मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे जनरल पर्पज दिलेला आणि नवीन ऑप्शन्स आलेले जनरल पर्पजच राहू दे होतं. ठीक आहे. हे काय चालेल काय सांगतो पाठीमागे बसते झालं का? आता बकेटला नाव बघा. तुम्ही जेव्हा बकेटमध्ये जा ना खाली युनिक नाव टाकायचं. ऐकून घ्या. बकेटला नाव द्यायचं ना. तुम्ही त्यामध्ये स्पेस देऊ शकत नाही. ते खाली दिलेलं आहे बघा. नंबर विंबर्स आहेत ना त्या असल्या गोष्टी टाकू शकत नाही. लक्षात तर आता बकेटला तुम्ही नाव द्या माय आणि तुमचं नाव द्या तुमचं आणि पुढे पुणे टाका. जर ह्या नावानं कुठं बकेट क्रिएटेड असेल आपल्या रिजन मध्ये मुंबईमध्ये तर ते होणार नाही. खाली या. स्मॉल लेटर मध्ये पाहिजे संख्या. खाली द्या. खाली तिथं तुम्हाला वरती थोडस बस ऑब्जेक्ट ओनरशिप दिसतंय का? इथं तुम्ही ठेवलेलं आहे काय लिहिलंय SCL म्हणजे सिक्युरिटी आहे. तुम्हाला बकेट पब्लिकली एक्सेस ठेवायचा आहे का? नाही ठेवायचं तुम्हाला पब्लिकली एक्सेस. पब्लिक एक्सेस म्हणजे तुम्ही त्या बकेटला कुठूनही एक्सेस करू शकता त्यातला डेटा. तर आता नाही ठेवायचं. त्या खाली या. ओनरशिप आहे बघा. ब्लॉक पब्लिक एक्सेस सेटिंग फॉर दिस बकेट लिहिलंय का? ब्लॉक ऑल पब्लिक एक्सेस दिलंय. तर तिथं जो आहे बकेट दिलाय का? तर तुम्ही पब्लिकली एक्सेस नाही ठेवणार. आपण नंतर पण सेटिंग करू शकतोय. खाली वर्जनिंग म्हणून एक ऑप्शन आहे का? वर्जनिंग खाली खाली घेतलं का? वर्जनिंग एक ऑप्शन आत्ताच आपण बघणार आहोत. वर्जनिंग खाली घ्या. डिसेबलच ठेवायचं का? डिसेबलच राहू. डिसेबल नंतर करता येतं सगळं एनेबल. वर्जनिंग की ठीक आहे.
खाली घ्या, खाली जाऊ दे आणि खाली क्रिएट बकेट आहे का, क्लिक कर. हे काय करतो, झाला बकेट. आता समोर बघा, तुम्हाला जर एरर नाही आला म्हणजे ह्या नावाचा बकेट तुमच्या रिजन मध्ये कोणीही क्रिएट केलेला नाहीये. समोर बघा बकेट दिसतं, AWS रिजन दिसतं, ऍप दिसतं, ठीक आहे, क्रिएटेड डेट दिसतं. आलं लक्षात. आता या बकेट मध्ये तुम्हाला डेटा अपलोड करायचा आहे, क्लिक करा त्या बकेट. ओपन कर, आता त्यावर क्लिक कर ना, माय बकेटला ओपन केला. आता एक काम करा, आता आपण काय करू, त्याच्यामध्ये डेटा ठेवू, ठीक आहे. एक काम करा, मिनिमाइज करा आणि डेस्कटॉपवरती एक फाईल बनवा तुमच्या नावाची. तुमच्या नावाची फाईल बनवा, टेक्स्ट फाईल, फोल्डर नको रे, फाईल टेक्स्ट फाईल बनवा. तुमच्या नावाची फाईल बनवली, ओपन करा. ओपन केली, एमटीच आहे ना फाईल. एक काम करा, त्याच्यामध्ये नाव दीपिका, दीपिका लिहिला, दत्ता, सेव्ह करा, त्याला क्लोज करा, सेव्ह करतोय. झालं. आता इकडे लक्षात घ्या, आपण एक फाईल क्रिएट केली, त्याची केबी मध्ये साईज आहे, केबी मध्ये. तर केबी मधून तुम्ही टेराबाईट पर्यंत डेटा स्टोअर करू शकता. 4 टेराबाईट एक सिंगल फाईल मी म्हणतोय, एक सिंगल फाईल जी टेराबाईटची आहे, इथपर्यंत डेटा तुम्ही अपलोड करू शकता. डेस्कटॉपवर ठेवले ना जाता, डेस्कटॉपवर असं का दाखवले, कट करा आणि डेस्कटॉपवर पेस्ट करणार आहे ना फाईल आहेत का. हा, कुठे डेस्कटॉपवर आहे, डेस्कटॉपवर फाईल अपलोड करू आपण, ठीक आहे. अपलोड म्हणून एक ऑप्शन आहे बघा, अपलोडला या. नोटपॅड मध्ये पूर्ण चालेल त्याचं, काय झालं, नोटपॅड जे आहे ना, ते जर अपलोड केलं तर पूर्ण फाईल मध्ये नोटपॅडचं जाईल ना, ते जाऊ दे, डेस्कटॉपवर आहे, डेस्कटॉपवर राहू, ओपन कर, अपलोडला जा, अपलोडला गेला, तिथं 2 ऑप्शन आहे, ऍड फाईल आणि ऍड फोल्डर. काय करा, फाईलला या, फाईल झालं, डेस्कटॉपची फाईल घ्या, डेस्कटॉपवरची फाईल घेतला का, घेतला डेस्कटॉप, ओपन करा, झालं का. हो, झिरो केबी कसं दाखवते ना, तुम्ही डेटा नाही लिहिला का, लिहिलाय ना दत्ता, लिहिलंय सर. अपलोड करू, परत ती डिलीट कर, परत अपलोड. दत्ता काहीतरी एक नाव लिहि रे, फक्त दीपिका नाव लिहि, 2 मिनिट, बाकी सगळ्या क्लोज केलाय. तेच 8B आहे, बाईट मध्ये डेटा आहे. हो, 7 बाईट. आता इकडे लक्षात, इकडे लक्षात, दीपिका फाईल मध्ये अपलोड केलेल्या खाली खाली स्क्रोल करा, मला सिलेक्ट नाही करा, सिलेक्ट नाही करायचं, काय नाही, खाली या आणि अपलोड म्हणून ऑप्शन आहे बघा, अपलोड केलं, झाले अपलोड, झाले. आता वरती बघा, तुमचं नाव दिसतं, समरी मध्ये बकेटचं नाव दिसतं का, त्याच्यामध्ये तुम्हाला फाईलचं ऍट्रिब्यूट दिसतात, ऐकून घ्या काय सांगतो मी. ती पहिला फाईल कुठल्या नावाने अपलोड केल्या, फाईलचा टाईप काय तो दाखवतो, लास्ट मॉडिफाईड डेट दाखवतो, साईज दाखवतो, स्टँडर्ड दाखवतो.
अजून ते स्टँडर्ड बिटर्न आपण बघायचे आहे. ठीक आहे. 8 KB किंवा 7 KB दाखवतात जेवढा बाईट्स मध्ये डेटा त्याचा काय झालं डेटा आहे. ठीक आहे. तो कधी अपलोड केला, साईज काय अपलोड केला ते दाखवतो. ठीक आहे. आपण नॉर्मल बकेट बनवले, अजून त्याचे फीचर नाही ओपन केल्या. ते फाईल दिसते. उद्या जर त्या फाईल मधला डेटा तुम्हाला बघायचा असेल त्या फाईल क्लिक करा. फाईलला क्लिक करा, ओपन करा. ओपन केला, ओपन झाला. थांबा सांगतो. साईड गेला तो ओपन अरे अरे तिथं नाही रे ओपन. थांब ते सांगतो थांब. ते बघा ते फाईलचं नाव दाखवतं का? फाईलचं नाव दाखवतं तिथं. फाईलचं नाव दाखवतं ते 12 नंबर म्हणून दाखवतं. सॉरी UR दाखवतं. ठीक आहे. बकेट कुठं आहे? ठीक आहे. आता इकडे लक्षात घ्या. ती फाईल जर तुम्हाला उद्या डाउनलोड करायची असेल किंवा ओपन करायची असेल, त्या फाईलमध्ये काय कंटेंट तुम्ही अपलोड केलंय, बरोबर आहे का? वरती ऑप्शन्स आहेत बघा, डाउनलोड, अपलोड, ओपन आहे का? ओपन करा, ती डायरेक्ट फाईल ओपन होईल तुमची. फाईल ओपन झाली का? त्यामध्ये काय डेटा आहे तो दाखवतो का? दाखवतोय ना? आता इथे क्लोज करा. क्लोज करा, क्लोज. आणि पुन्हा काय करा, आणि डाउनलोड करा ती फाईल. डाउनलोड होईल. झाले का? डाउनलोड करायची काय गरज नाही. करणार असेल तर करा, ती फाईल सगळं डाउनलोड होईल. आलं लक्षात? आता खाली अजून एक काय बघा, खाली एक URL लिंक म्हणून आहे. आता इकडे लक्ष द्या. ती फाईल मला तुम्हाला पाठवायची. ती फाईल मला तुम्हाला पाठवायची. त्या URL लिंकला क्लिक केल्यानंतर ना फाईल मला येईल. त्या मी टेक्स्ट केला, मला व्हॉट्सअप केला की या URL लिंक वरती ही फाईल आहे. तर मी ओपन करणार ना, त्या URL ला क्लिक करा. काय दाखवते बघा, डायरेक्ट क्लिक करा. काय दाखवते? खाली खाली ऍक्सेस डिनाय. ऍक्सेस डिनाय का दाखवतो? ऍक्सेस डिनाय आपण XML फाईलला पब्लिक ऍक्सेस ठेवला. दुसरा, ती फाईल आपण रिस्ट्रिक्टेड केलेली आहे, फक्त ती तुम्हालाच दिसणार. ती URL लिंक मला जर पाठवली तर मी ओपन केल्यानंतर मला सेम असा मेसेज येणार, तुम्हाला मला फाईल दिसणार. ठीक आहे. आता एक काम करा, बॅक या. बॅक आला. ठीक आहे. आता मी काय सांगतो ऐका. त्या फाईलचं नाव चेंज करायचं नाही. डेस्कटॉपवरती जी फाईल आहे तीच राहू दे. बकेटवर या, तिथं बकेट दाखवते बघा. बकेटच्या नावावरती या. बकेटच्या नावावरती वरती दाखवते बघा. बकेटच्या नावावर आला. बकेटमध्ये तुम्ही डेटा कधी अपलोड केलाय, बकेटच्या अपलोड केलेल्या डेटाचं नाव, रिजन दाखवते का? तेच टाइम दाखवते. आता काम करा, डेस्कटॉप वरती या. डेस्कटॉप वरती आला, ती फाईल आहे. ओपन करा फाईल. आता ते दीपिका लिहिलंय का नाही, त्या दीपिकाच्या खाली तुमचं नाव लिहा. खाली लिहिला, सेव्ह करा. क्लोज करा. सेव्ह केलं. आता मला सांगा, फाईलला नाव चेंज करायचं नाही, फाईलला नाव तेच द्या. आहे का? आता काय करा, अपलोड करा ती फाईल तुम्ही. झालं का? साईज वाढलेली दिसते का? आणि अपलोड करा. अपलोड केलं. ठीक आहे. आता त्या फाईलला दत्ता झाली का अपलोड? काय झालं? अरे बकेट मध्ये जा ना. अरे तुला अपलोड कसं सापडणार? बकेट ओपन तरी कर. करा, ओपन करा. ओपन केला, डायरेक्ट टेक्स्ट ओपन करा. टेक्स्ट वरती ब्राउझर वरती ओपन होईल. ब्राउझर वरती ओपन होईल.
अरे URL लिंक नाही रे, ओपन ओपन ओपनला क्लिक करा. तुम्ही डेटा आता अपलोड केलेला आहे. पहिला डेटा काय होता? आता डेटा काय झाला? आता संकेत म्हणजे तुमचं नाव आलं ना. आता मला सांगा, तुम्हाला उद्या जर विचारलं मी बकेटमध्ये डेटा पहिला काय होता, ते त्या फाईलमध्ये पहिल्यांदा अपलोड केल्यावर डेटा काय होता, नंतर अपलोड केल्यानंतर काय होता, तुमचा डेटा ओव्हरराईट झाला त्याच फाईलमध्ये. आलं लक्षात? येस. क्लोज करा ते. झालं? आता त्या फाईलला बकेटमध्ये या बकेटमध्ये ती फाईल अपलोड केलेली आहे, बरोबर आहे? बकेटला या बकेटला ती फाईल अपलोड कधी केली, आताची डेट आणि टाइम दाखवेल ना. आता 2 सेकंदापूर्वी अपलोड केलेली आहे. ठीक आहे. आता एक काम करा, ते फाईल पुन्हा ओपन करा. ती फाईल ओपन करा पुन्हा डेस्कटॉपवरची फाईल पुन्हा ओपन करा. आता तुम्ही तुमचं नाव लिहिलंय ना सगळ्यांनी. आता त्याच्या खाली सरनेम लिहा आणि पुन्हा अपलोड करा फाईल. सरनेम लिहा आणि पुन्हा अपलोड करा. हो म्हटलं घेतलं काय 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 आता आता इकडं तिने डेटा दाखवत आहे. हो. आता माझा क्वेश्चनचा ऐकून घ्या. आता तुम्हाला हे कळतंय की तुम्ही डेटा अपलोड केला, ठीक आहे. पहिल्यांदा डेटा काय होता सांगा, पहिला अपलोड केला. त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर प्लस तुला एक 10 दिवसांनी विचारलं तर तुम्ही खूप सांगू शकता की पहिल्यांदा काय होतं नंतर काय होतं, कसं काय. आता सपोज एक आपल्या कंपनीत असं वर्क होत आहे, एक्सेल फाईल आहे. एक्सेल फाईल आपण दिली रिसेप्शनिस्टला. रिसेप्शनिस्टला काय सांगितलं की आजच्या डेटला जे कोण आले ते अपलोड करायचे, किंवा डेट वाईज की आज कोण आलं नंतर कोणाला अपलोड करायची. आणि हे तिने नाही फक्त नावच टाकायचे आणि अपलोड करायचे, डेट पण टाकायची. नंतर कळणार आहे का तुम्हाला कधी कधी अपलोड झालंय, कोण कधी आलंय. आलं लक्षात? आता तुम्ही एक काम करा, ती फाईल ओपन केली का? फाईल ओपन करा. अरे तिकडं नाही रे, तुम्ही पण ते फाईल त्या येण्या ज्या विंडोला गेलाय ना त्या फाईलच्या विंडोला जा, तिकडे कर. आवाज तिथे जा. तिथं बघा त्या फाईलची प्रॉपर्टी दिसते, परमिशन दिसते आणि व्हर्जन म्हणून ऑप्शन दिसतं का? व्हर्जन म्हणून ऑप्शन दिसतं. आता व्हर्जनिंग म्हणजे काय बघा, ऐकून घ्या. ज्या वेळी तुम्ही जर फाईल अपलोड करणार, ज्या वेळी फाईल, त्या फाईलचं एक अलग व्हर्जन बनवा. हे काय सांगितलं आज लक्षात? ज्या वेळी ती फाईल अपलोड होणार त्यावेळी त्या फाईलचं नवीन व्हर्जन अपलोड होणार. ठीक आहे. व्हर्जनिंगला क्लिक करा. आता व्हर्जनिंग काय आपलं डिसेबल आहे. एकही दाखवते का तुम्हाला व्हर्जन? तुम्ही फाईल किती वेळा अपलोड केल्या सांगा बघू. 3 वेळा दाखवते का 3 फाईल आहेत? नाही आहेत ना. आता एक काम करा, आपण व्हर्जनिंग करू, ती फाईल डिलीट करून टाका. फाईल ती डिलीट करून टाका. डेस्कटॉप अरे डेस्कटॉपवरची नाही रे, बकेट मध्ये फाईल डिलीट करून टाका परमनंटली डिलीट. एम्प्टी बकेट. अरे ते लीक आहे दत्ता, परमनंटली डिलीट. अरे परमनंट वाचना दत्ता. बकेटला आला का? बकेटला क्लिक करा. बकेटला ओपन केला, समरी मध्ये जा. बकेटला आला का? समरी मध्ये गेला, बकेट ओपन कर. गेला का? दत्ता बकेट ओपन कर.
अरे इकडं त्याला सांग सांग इथं कर ना. आता एक बॉस देऊन प्रॉपर्टीला या आला प्रॉपर्टीला तिथं पहिलाच ऑप्शन आहे बघा बकेट वर्जन येस आहे का त्याला क्लिक करा एडिट आणि ऐकून घ्या जर तुम्ही एकदा बकेटला वर्जनिंग एनेबल केला तर पुन्हा परमनंटली डिसेबल करता येत नाही जास्तीत जास्त तुम्ही सस्पेंड करू शकता ते पण पूर्णपणे डिसेबल करू शकत नाही तर त्याला एनेबल करा आणि सेव्ह करा झालं बर आता सांगतो काय करायचं डेस्कटॉप वरती फाईल आहे ऐकून घ्या त्याच्यामध्ये 3 नाव आहेत काय लिहिलंय दीपिका त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर सरनेम तर आता काम करा ते मिनिमाइज करा ती फाईल ओपन करा फाईल ओपन केली का फक्त दीपिका नाव ठेवा ते काढून टाका फक्त दीपिका नाव ठेवा आणि फाईल सेव्ह करून अपलोड करा फाईल सेव्ह करून अपलोड करा पुन्हा तुमचं नाव घ्या सेव्ह करा आणि पुन्हा अपलोड करा चालेल बघा रेजिस्टर बघा कामात बघा स्पेस वीस आता डेस्कटॉप वरती पुन्हा फाईल ओपन करा सरनेम घ्या आणि पुन्हा फाईल अपलोड करा ते फाईल का ओपन करा आणि वर्जनिंग मध्ये या वर्जनिंग मध्ये आलं का वर्जन हा वर्जनला वर्जनला गेला आता एक लक्षात घ्या एक क्लिक करणार आहे वर्जनला गेला का त्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल ऐकून घ्या पहिल्यांदा फाईल अपलोड केली तेव्हा डेटा किती होता दीपिका होता फक्त बघा त्या फाईलला क्लिक करा पहिल्या एकदा खालच्या बॉटमच्या त्या फाईलला क्लिक करा ओपन करा ओपन केली का फक्त दीपिका डेटा दाखवते सेकंड फाईलला ओपन करा दीपिका आणि तुमचं नाव दाखवेल दाखवते का सेकंड फाईलला ओपन करा तुमचं आणि काय दाखवेल दीपिकाचं नाव थर्ड फाईलला ओपन करा तुमचं पूर्ण दाखवेल दीपिका तुमचं आणि सरनेम आहे का दॅट इज अ वर्जनिंग आता इकडे लक्षात घ्या मग मला सांगा माझा क्वेश्चन असा आहे डेटा ज्यावेळी तुम्ही अपलोड करणार आहे तेव्हा ते फाईलचं नवीन व्हर्जन बनणार आहे दॅट इज अ कन्सेप्ट की ज्यावेळी डेटा अपलोड केला त्या फाईलचं नवीन व्हर्जन बनणार आहे आता तुम्ही फाईलचं टाइम डेट टाइम बघा साईज पण दाखवते का पहिला साईज थोडी होती नंतर थोडी वाढली नंतर थोडी वाढली आहे का आता इकडे लक्षात घ्या जर पुन्हा 30 फाईल तुम्ही अपलोड केली माझा क्वेश्चन आहे हे काय इंटरव्ह्यूला विचारतात तुम्ही आता वर्जनिंग एनेबल केलंय
आता फाईल मध्ये डेटा अपलोड केला, ज्या ज्यावेळी अपलोड नवीन डेटा ऍड केला त्यावेळी नवीन व्हर्जन बदलय. दीपिका पहिला होता, नंतर तुमचं नाव टाकलं नवीन व्हर्जन बनलं, तर सरनेम टाकलं नवीन व्हर्जन बनलं ना, नवीन व्हर्जन बनलं. आता मला सांगा, जर मी आता डेटा एडिट नाही केला, तीच फाईल आहे ना, तुमचं नाव दीपिका, तुमचं नाव सरनेम, डेटा एडिट नाही केला मी आणि ती फाईल पुन्हा अपलोड केली, तर व्हर्जन बनेल का त्या फाईलचं? व्हर्जन बनेल, कारण डेटा चेंज होईल. बघा ती पुन्हा फाईल अपलोड करा. आता 3 व्हर्जन मध्ये 2 व्हर्जन दाखवतात आणि करंट व्हर्जन दाखवतात ना, अजून ती फाईल अपलोड करा. ते फाईल मध्ये डेटा एडिट करू नका, फाईलमध्ये डेटा एडिट करू नका, पुन्हा फाईल अपलोड करा तीच. आणि व्हर्जन मध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला व्हर्जन किती दिसतात? 4 दिसतात काय? म्हणजे इकडे लक्षात घ्या, व्हर्जनिंग तुमच्या डेटावर अवलंबून नाहीये. ज्या ज्यावेळी तुम्ही फाईल अपलोड करणार त्यावेळी, आता करंट व्हर्जन आणि प्रिव्हियस व्हर्जन दोन्हीमध्ये पण डेटा तोच राहणार ना. दीपिका तुमचं नाव आणि सरनेम करंट व्हर्जन मध्ये पण तोच दाखवणार आणि प्रिव्हियस मध्ये पण तोच दाखवणार. चेक करून घ्या, करंट व्हर्जनला पण तोच दाखवेल. करंट व्हर्जनला पण तोच दाखवेल, फाईल सिलेक्ट आणि प्रिव्हियस व्हर्जनला पण तोच दाखवेल. दाखवत आहे का? म्हणजे इथं डेटा कॅल्क्युलेट होत नाही. तर तो कॅल्क्युलेट काय होतं, ज्या ज्यावेळी फाईल अपलोड होणार त्या त्यावेळी नवीन व्हर्जन बनवलं जातं. आलं लक्षात? ज्या ज्यावेळी फाईल अपलोड होणार त्या त्यावेळी नवीन व्हर्जन बनवलं जाणार. जर व्हर्जनिंग तुम्ही ठेवलं नाही तर ते सगळं ओव्हरराईट करत राहणार. समजलं? किती वेळा करू? बकेटला आला, बकेट मध्ये ओपन करा. बकेटला ओपन केला. आता ती फाईल आहे, लेफ्ट साईडला दिसतं का चेक मार्क? ती फाईल आहे ना, त्या फाईलला तुम्हाला पब्लिकली ऍक्सेस द्यायचा, म्हणजे URL लिंकला क्लिक केल्यानंतर ते ओपन झालं पाहिजे. आलं लक्षात? तर ऍक्शन मध्ये जावा. एक मिनिट, तसं नाही करता येणार. तर परमिशन मध्ये असणार आहे, एक मिनिट. परमिशन मध्ये आहे, परमिशन मध्ये आला, परमिशन मध्ये गेला का, तर तुम्ही काय लिहिलंय बघा, ब्लॉक पब्लिक ऍक्सेस दिलंय का? तुम्हाला पब्लिक ऍक्सेस म्हणून तुम्ही URL ला क्लिक केल्यानंतर ते होत नाही ना ऍक्सेस. त्याला जावा, एडिट करा आणि ते काढून टाका. ब्लॉक ऑल पब्लिक ऍक्सेस काढून टाका. काढून टाकलं का, कन्फर्मेशन द्या त्याला. कन्फर्मेशन दिला, सेव्ह करा. झालं? ठीक आहे. आता खाली या, आता त्या फाईलला क्लिक करा. फाईलला क्लिक केलं का, इकडे 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 चेक मार्क, फाईलला क्लिक केलं, ऍक्शन मध्ये या. ऍक्शन मध्ये आला का, मेक अ पब्लिक म्हणून ऑप्शन आहे का, बस खाली असेल सेकंड बॉटमला. मेक अ पब्लिक येतंय का? नाही आहे, डिसेबल आहे. त्याला क्लिक करा, त्या फाईलला क्लिक करा, ओपन करा फाईलला. ओपन केला, परमिशन म्हणून ऑप्शन आहे बघा, व्हर्जनच्या शेजारी आहे का? आला? तर तिथं काय म्हटलेलं आहे बघा, की बकेट ओनर इनफोर्स आहे का? मला एडिट नाही करता येत. तिथं बकेट ओनर इनफोर्स आहे ना, त्याला क्लिक करा. आहे मगाशी आपण डिसेबल ठेवलेला, आठवते का बकेट क्रिएट करताना? तो नाही, त्याला क्लिक करा, एक्नॉलेज करा त्याला. एनेबल कर, हा, आणि चेंज सेव्ह करा. झालं का? खाली झालं, खाली या. झालं का? ठीक आहे. पुन्हा त्या फाईलला क्लिक करा आणि मेक पब्लिक असेल बघा. आता मेक पब्लिक आलं का? क्लिक करा आणि मेक पब्लिक करून टाका फाईलला. मेक पब्लिक केलं तर तुमची फाईल काय होणार आहे, माझ्यापर्यंत पोहोचणार आहे तिची URL. आता ती फाईल ओपन करा.
फाईल ओपन केली ती URL लिंक दिसते बघा तिथं. फाईल ओपन करा रे. हो लोड मार. हा झाले का? ओपन कर ओपन. आणि बघा त्या URL ला क्लिक करा. मला फाईल दिसेल ती. मला म्हणजे काय मला URL ला टाकलं मला ठीक आहे. बाद झाला आता. बकेट डिलीट करून टाका. पहिला ते बकेट डिलीट करायच्या अगोदर ती फाईल तुम्हाला एम्प्टी करावी लागेल. बकेट एम्प्टी करावं लागेल. बकेट एम्प्टी करा. डिलीट करा. टाइम करून घ्या. Ticket number हा एक. त्याने आलाय का? Yeah. संकेत Yes. यश Yes, Rohit आहे. Present. यश नाही आलंय. अपूर्वा आहे.